नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आप्पे पात्रात साखरेची घाटी किंवा साखरेचा हारही म्हणू शकता. तर अतिशय सोप्या पद्धतीने कसा बनवावा ते मी आज दाखवणार आहे. तर सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर हा जर साखरेचा हार किंवा घाटी तुम्हाला बनवायची असेल तर खूप कमी वेळ लागतो. तर आप्पे पात्रात कशी बनवतात ते दाखवते. तर सर्वप्रथम इथे जाड असा धागा हवा आहे आपल्याला. तर इथे आप्पेपात्राला मी इथे तूप लावून घेतलेलं आहे ब्रशच्या सहाय्याने. तुम्ही हाताने लावून घेतलं तरी हरकत नाही. तर व्यवस्थित असं तुपाने ग्रीस केलं की ही जी घाटी आहे ती पटकन निघते. तर ह्या ह्या गाठीला खूप कमी वेळ लागतो. तर माझ्याकडे जाड धागा नव्हता म्हणून मी जो आपला साधाच दोरा असतो तोच अगदी डबल टिबल केलेला आहे. त्यामुळे व्यवस्थित अशी ही गाठी आपल्याला बनवता येईल. तर अशा पद्धतीने हा धागा थोडासा मी ओला करून घेतलेला आहे, जेणेकरून तो आतमध्ये व्यवस्थित असा चिकटेल आणि बोटाच्या साहाय्याने याला आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून साखरेचा पाक घातल्यानंतर हे वर येणार नाही. तर अशा पद्धतीने हा बघू शकता मध्यभागी बोटाच्या साहाय्याने याला प्रेस करून घेतलेला आहे, जेणेकरून साखरेचा पाक पटकन होतो आपला. त्यामुळे ही आधी पूर्वतयारी करून घेणं गरजेचं आहे. तर एकच वाटी इथे मेजरिंग कपाने 1 कप मी इथे साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. बस एवढ्या 2च साहित्य आपल्याला लागतात. तर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने साखर पहिल्यांदा मेल्ट करून घ्यायची आहे. तर ही साखर पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. थोडक्यात म्हणजे आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे. तर एक 5 ते 10 मिनिटांनी बघू शकता इथे व्यवस्थित अशा पद्धतीने बबल्स यायला सुरू झालेले आहेत. तर इथे गॅस थोडासा मोठा करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने याला आपल्याला बघू शकता. आता हे याला 1 तारीच्या ह्याच्यामध्ये पाक आलेला आहे, पण आपल्याला याच्यापेक्षाही अगदी घट्ट पाक हवा आहे. तर याला मिक्स करत करत आपल्याला लक्ष देत परत एकदा बघू शकता पाक आपला घट्ट व्हायला सुरू झालेला आहे. तर आपल्याला 1 तारीच्याही पुढे गेलेला आहे, घट्ट झालेला आहे पाक. एका वाटीमध्ये इथे आपल्याला चेक करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. तर बघू शकता हा आतमध्ये जो गोळी आहे ती बनत नाही. पाक लगेचच या पाण्यामध्ये विरघळतो आहे. त्यामुळे असा पाक आपल्याला नको आहे, चिकट होतोय हा. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा थोड्या वेळाने पाक झाल्यानंतर परत एकदा पाण्यामध्ये इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि बघायचं आहे की याची गोळी होते की नाही. बघू शकता ट्रान्सपरंट दिसतंय. तर छान याची आपल्याला गोळी बनलेली दिसते. जास्तही कडक नको. तर त्या स्टेजला आलं की इथे अगदी छोटंसं थोडंसं आपल्याला खायचा सोडा घालून घ्यायचा आहे, अगदी चिमूटभर बघू शकता. आणि व्यवस्थित अशा पद्धतीने ना मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला लगेचच हा फेस दिसतोय वरती. तर याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि लगेचच या आप्पे पात्रामध्ये हा पाक आपल्याला पटपट ओतून घ्यायचा आहे. तर इथे बघूयात की मधोमध आपल्याला हा धागा मधोमध आला पाहिजे आणि आपल्याला खाली प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून छान सेट होईल आपली ही गाठी. आणि बघू शकता मुद्दाम चमच्याचा अंदाज घेतच आपल्याला पाक घालायचा आहे, जेणेकरून सर्व बाजूनी सारखी होईल ही गाठी. ही गाठी अगदी पांढरी शुभ्र बनते. तुम्हाला जर याच्यामध्ये कलर हवा असेल तर तुम्ही यामध्ये कलरही ॲड करू शकता. तर पांढरी शुभ्र छान वाटते म्हणून याला पांढरी ठेवलेली आहे मी. तर अशा पद्धतीने खूप सोपी अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करून पहा. आणि अशा पद्धतीने इथे मी सगळ्या ह्याच्यामध्ये हा साखरेचा पाक ओतून घेतलेला आहे आणि आपल्याला सगळ्या बाजूनी सारखा करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला ही गाठी छान बनेल. तर अजूनही साखरेचा पाक शिल्लक राहिलेला आहे. इथे चॉकलेटचा साचा आहे, चॉकलेटचं मोल्ड आहे. तुमच्याकडे छोट्या वाट्या असतील तरी हरकत नाही, किंवा यूज अँड थ्रोचे जे कप असतात त्याच्यामध्ये जर ॲड केलं तरी हरकत नाही. एकच चमच्याचं माप घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित घालून घ्यायचं आहे.
धागा मात्र मधोमध आला पाहिजे आणि तो चमच्याच्या साहाय्याने मध्ये आपल्याला प्रेस करून मग पाक ओतून घ्यायचा आहे, जेणेकरून हे तयार झाल्यानंतर व्यवस्थित निघावं. नाहीतर धागा जर वर असेल तर ही तुटण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने बघू शकता, फक्त मी 15 मिनिटातच हा साखरेचा हार बनवलेला आहे. खूप सोपी अशी ही पद्धत आहे, नक्की ट्राय करा. आणि एक 10 मिनिटांनी थंड झालेला आहे आणि बघू शकता थंड झाल्यानंतर थोडंसं आपल्याला चमच्याच्या साहाय्याने अगदी अलगद आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पटापट निघेल. तर अशा पद्धतीने याला असं काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे पटपट सुटतात. हे तूप होतं ते छान लावल्यामुळे पटकन निघतात. तर बघू शकता अगदी बाहेरच्या याच्यासारखीच हा साखरेचा हार किती सुंदर पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. तर 2 हार बनतात जवळपास 1 वाटी साखरेमध्ये. आणि हा दुसरा पण छान सेट झालेला आहे. तर यालाच फक्त असं करून आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पटपट हा साखरेचा हार निघतो. तर एक लांब हार झालेला आहे, एक छोटा हार, जसा आवडत असेल तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. जर आप्पेपात्र मोठं असेल तर हार मोठा बनेल. तर अशा पद्धतीने बघू शकता असा तयार झालेला आहे. तर मध्ये एक काढताना माझ्याकडून तुटलं, हरकत नाही. मध्ये एक काढून गाठ मारली तरी हरकत नाही किंवा असंच ठेवलं तरी हरकत नाही, फार कळत नाही. आणि हा जो दुसरा हार आहे तो खूप छान झालेला आहे. आणि अशा पद्धतीने गुढीपाडव्यासाठी हे साखरेचे दोन्ही हार कसे वाटले ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.